शुभ सकाळ सगळ्यांना। नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे। तर आज मी जात आहे देवी आईच्या दर्शनासाठी। पुढे तुम्हाला समजणारच आहे मी कुठे चालली आहे ते। तर जाता जाता रोडच्या दोन्ही बाजूंनी येलो कलरचे फुलं होते। ऐन दसरा जवळ आला की हे फुलं फुलायला लागतात। तर खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि ते येलो कलरचे फुलं खूप छान दिसत होते। तर इथे आता आम्ही चाललो आहे वरती। तुम्ही बघू शकता एवढे घामाघूम झाले आहे ना पायऱ्या चढताना। मंदिर तर अजून बरंच वरती आहे। नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आले आहे आई एकविराच्या दर्शनासाठी। तुम्ही बघू शकता मागे स्क्रीनवरती दिसत आहे आपल्याला सगळं। तर माझ्याच बरोबर तुमचंही दर्शन होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी झालेली आहे इथे आणि दर्शनासाठी पण खूप मोठी लाईन लागलेली होती आणि पण भाविक खूप उन्हामध्ये दर्शन घेत होते। आमचं दर्शन झालेलं आहे आणि मध्ये काय मला शूट घेता आलं नाही, म्हणजेच मोबाईल चालत नाही मध्ये, त्यामुळे मी शूट नाही घेतलं। तर छान असं दर्शन आमचं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे इथे आणि खूप भारी वाटतं दर्शन वगैरे घेतल्यानंतर। खूप भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत। आई शपथ चित्राची तर मला भीतीच वाटते। खूप सारे तिकडे आहे। आता फायनली आम्ही घरी निघालोय। तर पायऱ्या चढताना खूप घामाघूम झाली होती, पण येत्या वेळेस काहीच वाटलं नाही आणि दर्शन वगैरे जर झालं ना तर खूप प्रसन्नही वाटतं आपल्याला। ॲक्च्युली काय झालं, मध्ये फोन अलाउ नव्हता त्यामुळे मला शूट नाही घेता आलं। तर गर्दी पण होती मध्ये खूप आणि मोबाईल पण अलाउ नव्हता, त्यामुळे काही शूटच नाही घेता आलं मला। त्यामुळे म्हटलं जेवढं मला बाहेर दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला। आणि येत्या वेळेस पण खूप गर्दी तुम्ही बघू शकता आणि जेव्हा जायच्या वेळेस पण खूपच गर्दी होती। ठीक आहे, व्यवस्थित दर्शन वगैरे झालं, छान वाटलं। झरीला काळी लावीला लावीला पहला लिंबाचा बांधिला। खूप जमलं, ऊन पण खूप आहे आणि पायऱ्या चढताना पण खूप हाल झाले। याच्या वेळेस थोडीशी हवा होती पण गर्दी खूप होती। ठीक आहे, पाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।